असताना आता शेतकऱ्यांची कर्जमाफी कधी होणार? दरम्यान कर्जमाफी संदर्भात मुख्यमंत्री लवकरच निर्णय घेतील असं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं होतं। तर आमच्या जाहीरनाम्याप्रमाणे कर्जमाफी करू असंही उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सांगितलं होतं। आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लवकरच कर्जमाफीची घोषणा करतील। शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी संदर्भातील महत्त्वाची अपडेट। नियमितपणे कर्जाची परतफेड करणाऱ्या सर्व शेतकऱ्यांसाठी अतिशय दिलासादायक आणि महत्त्वपूर्ण असा अपडेट राज्य सरकारच्या माध्यमातून आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून देण्यात आला। यामध्ये बघा, ज्या शेतकऱ्यांनी बँकेकडून कर्ज घेतलं असेल अशा शेतकऱ्यांचे कर्जमाफ होऊन त्यांच्या बँक खात्यामध्ये कर्जमाफीचे पैसे जमा होण्यास अखेर सुरुवात झालेली आहे। 2025 ते 2026 या आर्थिक वर्षाकरिता राज्य शासनाच्या माध्यमातून 100 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे। त्यापैकी इथं 60 कोटी रुपयांचा पहिल्या टप्प्यामध्ये निधी हा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये तात्काळ जमा करण्यात आलेला आहे। या कर्जमाफीमध्ये कोणते शेतकरी पात्र असणार, किती लाखापर्यंत कर्जमाफी केली जाईल, याबद्दलची सविस्तर अपडेट आणि माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आज समजून घेणार आहोत। याचबरोबर जे थकीत शेतकरी आहेत त्याच्यासाठी देखील एक महत्त्वपूर्ण अपडेट आता याच्या व्हिडिओमध्ये असणार आहे। बघा, जाणून घ्या की ज्या शेतकऱ्यांनी राष्ट्रीयकृत बँकेत किंवा ग्रामीण बँकेतून कर्ज किंवा खाजगी बँकेतून कर्ज घेतलं असेल तर त्या कर्जाची परतफेड तुम्ही दरवर्षी करत असाल किंवा ते कर्ज प्रत्येक वर्षामध्ये तुम्ही रिन्यू करत असाल तर अशा शेतकऱ्यांच्या बँक खात्यातून कर्जमाफीचे पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। याबद्दल GR देखील निर्गमित करण्यात आलेला आहे। तो GR देखील आपण पुढे जाणून घेणार आहोत। त्या अगोदर या कर्जमाफीबद्दल मुख्यमंत्री पत्रकार परिषदेमध्ये काय म्हणाले ते सर्वात आधी जाणून घेऊया। बघा, मुख्यमंत्री म्हणाले, अनेक शेतकऱ्यांची कर्जमाफीची प्रतीक्षा होती आणि ती प्रतीक्षा आम्ही पूर्ण केली आहे आणि जे वचन आम्ही दिलेलं होतं निवडणुकीच्या आधी ते वचन आम्ही पूर्ण केलं। शेतकऱ्यांना दिलं होतं की शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू हे वचन आम्ही दिलेलं होतं ते असं मुख्यमंत्री साहेब म्हणाले आहे की आम्ही वचन आता पूर्ण केलं। कर्जमाफीबद्दल आम्ही व्यापार चर्चा करून याबद्दल एक GR निर्गमित केला आहे आणि शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे पाठवण्यास सुरुवात देखील करण्यात आलेली आहे असं मुख्यमंत्री म्हणाले। याचबरोबर त्या कर्जमाफीचे जे काही शेतकरी पात्र करण्यात आले, जे शेतकरी अपात्र करण्यात आले त्याची माहिती देखील आपण पत्रकार परिषदेमध्ये काय म्हणाले ते देखील बघणार आहोत। बघा, माहिती देखील आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे जाणून घेऊया। बघा शेतकरी मित्रांनो, सर्वात अगोदर गेल्या काही दिवसांखाली राज्य शासनाच्या माध्यमातून एक GR निर्गमित करण्यात आला। त्यामध्ये पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनाकरिता निधी वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आली होती। यामध्ये सांगण्यात आलेलं होतं की बँकेकडून पीक कर्ज घेणारे शेतकरी जे आपल्या पीक कर्जाची परतफेड हे 30 जूनपर्यंत करतात अशा शेतकऱ्यांना राज्य शासनाच्या माध्यमातून 4% पर्यंत, केंद्र शासनाच्या माध्यमातून 3% पर्यंत आणि अर्थात 60% दराऐवजी इथं व्याजामध्ये सवलत दिली जाते आणि या सवलतीचे पैसे जे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा झालेले आहे तर बघा 60% सवलत कोणाला दिली जाते आणि 3 ते 4% मिळून अशी 60% सवलत कोणाला दिली जाते आणि 60% सवलत ही थकीत शेतकऱ्याला म्हणजेच की पीक कर्जाची परतफेड न करणाऱ्या शेतकऱ्याला पीक कर्जाच्या व्याजावर ही सवलत दिली जाते। म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी वेळेवर कर्ज परतफेड न केलं होतं आणि त्यांच्यासाठी ही सवलत देण्यात आली आणि राहिलेलं बाकीचे जे 40% शेतकरी असणार आहे तर ते शेतकऱ्यांना भरावे लागते। आता बऱ्याच शेतकऱ्यांना प्रश्न पडला असेल, मुख्यतः थकीत शेतकऱ्यांना जे ही 60% सवलत देण्यात आली ते तुमच्या बँकेच्या खात्यावरती जमा होणार का? तर बघा, 60% व्याज सवलत ही फक्त थकीत व्याजावर लागू होते। ही रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हे रोख स्वरूपामध्ये जमा केली नाही किंवा ते उचलली जात नाही। सरकार थेट बँकेमध्ये हे 60% व्याजाची भरपाई करत म्हणजे 60% रक्कम हे बँकेकडे जमा करतं आणि तुम्हाला तुमच्या व्याजाचे कर्जाचे म्हणजे कमी पैसे रिन्यू करायचे असेल आणि तुमच्या इथं फक्त तुमच्या कर्जाच्या व्याजामध्ये इथं 40% तुम्हाला भरावे लागतील। त्यामुळे शेतकऱ्यांच्या व्याजावर भार कमी होतो। त्यानंतर बघा, कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा करण्यात आले आणि ते पैसे शेतकऱ्यांना उचलता येईल का? तर बघा, जे शेतकरी नियमित परतफेड करतात आणि त्यांचं बँकेकडून घेतलेलं कर्ज आहे ते पीक कर्ज असेल अशा शेतकऱ्यांना ही रक्कम तात्काळ त्यांच्या बँकेच्या खात्यावरती जमा करण्यात आली आणि ती रक्कम शेतकऱ्यांना उचलता येते। आणि ही रक्कम नेमकं किती जमा होत आहे तर बघा, राज्य शासनाकडून 4% आणि केंद्र शासनाकडून इथं टक्केवारी म्हणजे 60% व्याज इथं तुमच्या खात्यावरती जमा केला जातो। आणि बघा, तुमचं जर कर्ज हे 1 लाख रुपये असेल तर त्या कर्जाचं तुम्ही 60% व्याज म्हणजेच इथं 6,000 रुपये दिले जातात आणि 2 लाख रुपये तुमचं कर्ज काढलं असेल तर 40,000 रुपये तुम्हाला दिले जातात। आणि हे जे पैसे आहेत ते जमा करण्यात आलेले आहे। यावर सांगितलेले आहे की नियमाप्रमाणे तुम्ही बसत असाल आणि तात्काळ आपल्या बँकेमध्ये जाऊन हे पैसे तुम्ही वेळेवर चौकशी करू शकता। हे अनुदान वितरित करण्यात आलेले आहे आणि बऱ्याच साऱ्या बँकेकडून शेतकऱ्यांची व्याजाची वसुली केली जाते। शेतकऱ्यांना व्याज भरावं लागते। त्यामुळे पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेच्या माध्यमातून ही सवलत दिल्यानंतर त्या शेतकऱ्यांना व्याज परत दिलं जाते। ज्यांचे कुणाचे व्याज हे पीक कर्ज भरताना कापलेले असतील तर अल्प मुदतीवर पीक कर्ज घेतले
घेतलेल्या शेतकऱ्यांना याचा व्याजाची सवलत रक्कम आता पूर्णपणे कमी करण्यात आली आहे. तर बघा शेतकरी मित्रांनो, असं पूर्ण महत्त्व अपडेट हे कर्जमाफी संदर्भातील आज आपण बघितलेलं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमच्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ तुम्हाला नक्की शेअर करायचा आहे. आणि असेच कामाचे व्हिडिओ जर का डेली पाहायचे असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहतील शेतकरी मित्रांनो. तर मित्रांनो, चला येऊया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.